नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण थंडगार असा मठ्ठा तयार करणार आहोत. दह्यापासून ताक आणि ताकापासून थंडगार असा मठ्ठा आज आपण तयार करणार आहोत. अगदी बाहेर मिळतो तसा, लग्नाच्या पंक्तीत असतो, अगदी तसा मठ्ठा आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. शरीराला थोडासा थंडावा मिळावा म्हणून आपण उन्हाळ्यामध्येच घरच्या घरी थंडगार असा मठ्ठा तयार करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 20 पुदिन्याचे पाने, 1 इंच आले आणि 3 ते 4 हिरवी मिरची. मिरची खूप कमी तिखट आहे. मिरची जर तिखट असेल तर कमी वापरा. हे छान असे बारीक करून घ्यायचे. आता ताक तयार करण्यासाठी एका खोलगट भांड्यामध्ये 2 वाटी दही घेऊया. दही थोडेसे घट्ट असावे आणि जास्त आंबटही नसावे. आता या दह्यामध्ये 1 वाटी पाणी घालूयात. म्हणजे थोडेसेच पाणी घालायचे, म्हणजे आपल्याला ते रवीने घुसळता येईल. तुम्ही ताक हे मिक्सरलाही करून घेऊ शकता. खूप छान बारीक होते. आता आणखी थोडेसे पाणी घालून छान 2-3 मिनटे असे छान रवीने घुसळून घ्यायचे. छान एकजीव होईपर्यंत छान असे ताक घुसळून घ्यायचे. यातील सर्व गुठळ्या निघून गेल्या पाहिजेत. त्यासाठी आपण भरपूर वेळ हे रवीने ताक घुसळणार आहोत. तुम्ही ताक मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकता, पण रवीने ताक केले की टेस्ट फार छान येते. त्यासाठी आपण रवीनेच ताक घरच्या घरी तयार करणार आहोत. यामध्ये आपण जवळजवळ 2 ग्लास पाणी घातलेले आहे. मठ्ठा हा खूप घट्ट किंवा खूप पातळ असा करायचा नाही. आपले आता ताक करून झालेले आहे. यामध्ये आता थोडेसे मीठ घालूयात आणि आपण तयार केलेला बारीक हा मसाला घालूयात. पुदिना, मिरची, आले याची टेस्ट खूप छान लागते आणि वासही खूप छान येतोय. दही जर आंबट असेल तर साखरेचे प्रमाण जास्त घालायचे. आता आपण दही आंबट नाही आहे, त्यासाठी इथं 1 चमचा मी साखर घालणार आहे आणि 1 चमचा भाजलेली जिरेपूड घालूयात आणि पुन्हा एकदा रवीने छान असे मिक्स करून घेऊयात. साखरेचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. दही किती आंबट आणि किती गोड आहे यानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण ठरवू शकता. पहा, आपले सर्व मिक्स करून झालेले आहे. यावर आता आपण थोडीशी वरून कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीर ही छान अशी मिक्स करून घेऊयात. हा तयार केलेला मठ्ठा तुम्हाला लगेचच प्यायचा असेल तर थोडासा यामध्ये बर्फसुद्धा घालू शकता. मस्त थंडगार असा मठ्ठा आपला तयार आहे. उन्हाळ्यामध्ये थंड गारेगार असा आंबट गोड चवीचा मठ्ठा प्यायला खूप छान लागते. मठ्ठा पिण्यासाठी आपल्याला दुसऱ्याच्या लग्नाला जायची गरज नाही. आपण घरच्या घरी सहज तयार करू शकतो. दह्यापासून ताक आणि ताकापासून मठ्ठा सहज आपण घरच्या घरी अगदी 2 मिनटामध्ये तयार करू शकतो. खूप काही साहित्य लागत नाही. खूप अशी सोपी रेसिपी आहे. सहज तुम्ही करू शकता. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.